नमस्कार. मी डॉक्टर नितीन खैरे, एक डेंटिस्ट आहे पिंपळगाव बसवंतमध्ये. मी गेल्या 23-24 वर्षांपासून पिंपळगाव आणि परिसरातील पेशंट्सला दंत रुग्ण तपासणी करून आणि डेंटल ट्रीटमेंट देऊन त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करतो आहे. अनेक वर्षांपासून मी बघतो आहे की दातांचे प्रॉब्लेम्स दिवसेंदिवस वाढत चालले. ते का वाढत आहे? तर त्याचे 2-3 मुख्य कारणं आहेत. सगळ्यात पहिलं काय आहे की आपलं खानपीण, जे काही खातो पितो आपण ते फार स्टिकी आणि चटपटीत चिटकणारे पदार्थ जास्त आपण खात असतो. त्यामुळे दातांवर जे काही अन्न साचतं ते अन्न स्वच्छ होत नाही. ते दातावर चिटकून राहिलं तर आपल्याच थुंकीमध्ये असणारे जे काही बॅक्टेरियाज असतात ते बॅक्टेरिया त्या अन्नाला खात खात आपल्या दातांनाही खराब करतात. आणि दातांना जोपर्यंत दुखत नाही तोपर्यंत आपण डॉक्टरकडे जाऊन चेकअप करत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये काय होतं की दातातली वरचा लेयर जो असतो इनॅमल तो कमी होऊन जातो आणि आतल्या नसेपर्यंत कीड पोचले की दात दुखायला लागतात. दुसरा प्रॉब्लेम काय असतो की आपण ब्रशिंग 2 टाईम करत नाही. 2 टाईम म्हणजे कसं? सकाळी आणि रात्री. जसं सकाळी आपण ब्रशिंग करतो आपल्या फ्रेशनेससाठी, आपल्याला फार प्रसन्न वाटावं, आपलं मौखिक आरोग्य चांगलं राहण्याच्या हिशोबाने आपण फक्त सकाळी ब्रश करतो. पण फक्त सकाळी ब्रश करून चालेल का? तर नाही. का? तर आपण रात्री जे काही खातो पितो ते खाल्ल्यानंतर आपण झोपून घेतो. झोपल्यानंतर जवळपास 8 ते 10 तास आपण झोपलेलो असतो किंवा आपल्या तोंडामध्ये कोणत्याही प्रकारची हालचाल होत नसते. मग त्या कंडिशनमध्ये काय होतं? आपल्या दातांवर साचलेलं जे काही अन्न आहे ते बॅक्टेरिया त्याच्यावर अटॅक करतात. अटॅक करून दाताला खराब करतात. त्यामुळे रात्रीचं ब्रशिंग फार इम्पॉर्टंट आहे. म्हणून रात्री पण ब्रशिंग आणि टेक्निक पण फार महत्त्वाची असते. दाताच्या तिन्ही बाजूंवर जर ब्रश आपण 20-20 वेळा कमीत कमी फिरवला तर आपल्या दातांना कीड लागू शकत नाही. रात्री जर ब्रश केलं तर तुमच्या दात एकदम सुरक्षित राहतील. तुम्हाला दाताच्या डॉक्टरांकडे जाऊन खूप महागड्या डेंटल ट्रीटमेंटची करायची गरज पडते तर ती करायची गरज पडणार नाही. आणि तिसरी गोष्ट इम्पॉर्टंट काय आहे की आपण जी काही पेस्ट वापरतो, आज मार्केटमधले बरेचसे ब्रँडेड पेस्ट आपण बघतो टीव्हीवर किंवा पेपरच्या जाहिरातींमध्ये किंवा रेडिओच्या जाहिरातींमध्ये आपण ऐकतो किंवा लोकांच्या तोंडून पण ऐकतो की हा मी ही पेस्ट वापरतो, मी ती पेस्ट वापरतो. मोठमोठे ॲक्टर्स ते आपल्याला ॲडवर सांगतात की ही पेस्ट असं काम करते, ती पेस्ट तसं काम करते, ही वापरा ती वापरा, आणि त्याचा खर्च पण वाढून जातो आणि ते सगळं केमिकल युक्त आहे. तर इथे मी एक सजेशन देऊ शकतो. मी माझ्या बऱ्याच पेशंटला सांगत असतो की डेंटल पेस्ट वापरताना केमिकल फ्री पेस्ट वापरली पाहिजे. ती कोणती पेस्ट वापरली पाहिजे तर मी तुम्हाला नंतर सांगेलच. पण जनरली काय होतं की जी पेस्ट वापरतो त्याच्यातले जे केमिकल्स असतात ते रोज आपल्या दातांवर त्याचं रोजच्या रोज दैनंदिन वापरामध्ये त्या केमिकलच्या दातांच्या वरच्या इनॅमल बरोबर रिॲक्शन होत असते. रिॲक्शन म्हणजे काय? जसं आपण काचेला इचिंग करतो, ग्लास इचिंग म्हणतो आपण, तर तसं दातांचं पण इचिंग होतं. मग वरचा जो लेअर असतो इनॅमल, मी एका फोटोमध्ये तुम्हाला दाखवू इच्छितो. आता याच्यात जर बघितलं तर याच्यातला हा जो सफेद लेअर दिसतोय पुढचा, सगळ्यात वरचा जो व्हाईट लेअर आहे त्याला इनॅमल म्हणतात. त्याचं इथे मार्किंग पण केलेलं मी दाखवतो बघा, सगळ्यात वरच्या साईडला लेफ्टला. त्याच्यानंतर दुसरा असतो तो डेंटिन, तो पिवळसर असतो. आणि मग त्याच्या आतमध्ये असतं ती नस असते, त्याला आम्ही पल्प म्हणतो. तर हा जो इनॅमल लेअर जो असतो ना, ह्या इनॅमल लेअरवर केमिकल रिॲक्शन झाली तर तो लेअर कमी होतो आणि तो इनॅमल लेअर काय करतो? आपल्या दाताला सुरक्षा देत असतो कीड लागण्यापासून. जे बॅक्टेरिया असतात त्यांना त्या इनॅमलला भेदून आतल्या डेंटिन आणि नसेपर्यंत पोचायला फार वेळ लागत असतो. जर आपण त्या इनॅमल लेअरची जर सुरक्षा जर ठेवली, त्याला सुरक्षित ठेवलं तर कीड लागणं फार कमी प्रमाणामध्ये होईल. आणि त्यासाठी केमिकल मुक्त असे काही पेस्ट आपण वापरायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये काही जुन्या पेस्ट आहे जे माहिती असेल तुम्हाला, जसं की ॲम्वेची ग्लिस्टर आहे, पण ती खूप कॉस्टली पडते. ते सर्वसामान्यांना परवडणारी नाही आहे. ती मी स्वतःही वापरायचो. पण त्यानंतर गेल्या एक 7-8 महिन्यांपासून मला एक नवीन कंपनीची पेस्ट माझ्या हाती लागली.
त्या कंपनीचं नाव आहे IMC. त्याचं लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल मार्केटिंग कॉर्पोरेशन. जसं ॲमवेज मी बोललो तर ती अमेरिकन कंपनी आहे, तसं ही IMC ही आपली भारतीय कंपनी आहे, स्वदेशी कंपनी आहे, आयुर्वेदिक आहे. त्यामुळे मी याची पेस्ट एकदा स्वतः वापरली. स्वतः वापरल्यानंतर त्याचे जे काही बेनिफिट्स मला जाणवले ते मी माझ्या काही पेशंट्सला देऊन बघितले. त्यांना खूप आवडली. त्यांचे बरेचसे दातांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. हिरड्यांची सूज कमी झाली, रक्त येणं कमी झालं, दातांना गुळगुळीतपणा वाटायला लागला. आपण एरवी दुसऱ्या ज्या पेस्ट वापरतो ते वापरल्यानंतर जर आपण कधी दिवसभरात जर दातांवर जीभ फिरवली तर एक पातळ काहीतरी थर आपल्या दातांवर साचल्यासारखी जाणीव आपल्याला होत असते. पण ही जर पेस्ट वापरली, ही डेंटल क्रीम आहे बघा, IMCची डेंटल क्रीम, ही जर पेस्ट वापरली तर आपल्याला आपल्या दातांवर एक प्रोटेक्टिव्ह लेअर तयार होऊन जातं. दातांचं ब्रशिंग व्यवस्थित होतं. दातांवर प्लाक किंवा टार्टर म्हणजे जो पिवळा थर असतो किंवा एक कडक जे आवरण तयार होतं दातांच्या आणि हिरड्यांच्या जंक्शनला, तर ते काही होत नाही याच्याने. दात एकदम गुळगुळीत वाटतात. दातांचं एनॅमलला प्रोटेक्टिव्ह लेअर मिळतं एक वरून, आणि त्यामुळे तिथे कीड लागण्याचं प्रमाण अगदी नगण्य होऊन जातं. किंवा ऑलरेडी जिथं स्टार्ट झालेलं असेल तर ते थोडं वाढत जातं, किंवा त्याला जर आपण ट्रीटमेंट करून क्लिअर केलं तर ते तिथल्या तिथं थांबवता येऊ शकतं. तर त्यामुळे मी टेक्निक तर तुम्हाला सांगितली, ब्रशिंग 2 टाइम करायचं पण सांगितलं. त्याचबरोबर पेस्ट आपल्याला अफोर्डेबल, आपल्याला परवडेल अशी ही पेस्ट IMCची डेंटल क्रीम म्हणून आहे. ती 100 ग्रामची पेस्ट आहे. अगदी एवढीशीच घ्यावं लागते. म्हणजे एक वाटाण्याच्या दाण्यापेक्षाही फार अर्धी एवढीच पेस्ट आपण वापरली तरी ते खूप छान ब्रशिंग होतं, प्रॉपर ब्रशिंग होऊन जातं आणि आपल्याला खूप फ्रेश वाटतं. ती पेस्ट आपण खाल्ली जरी तर आपल्या पोटातले काही आजार असतील तर ते पण कमी होतात. समजा कोणाला घरी भाजलं, कट झालं, कापले गेलं किंवा कुठंतरी पडलो, घरसटलं, जखम झाली, त्याच्यावर जर लावलं तर ब्लिडिंग होत नाही, रक्तस्राव कमी होतो किंवा थांबतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की हे पूर्णपणे आयुर्वेदिक आहे, केमिकल फ्री आहे. त्याच्याने आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारचे केमिकल रिॲक्शन्स न होता आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी ही पेस्ट फार कामाची आहे. हे मी माझ्या प्रत्येक पेशंटला आवर्जून आग्रहाने सांगेल की ही पेस्ट तुम्ही नक्की वापरा, वापरत राहा. लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत कायमस्वरूपी जन्मापासून मरेपर्यंत वापरण्यासारखी ही पेस्ट आहे. ती मी रेकमेंड करतो आणि आलेल्या पेशंटला मी हमखास माझ्याकडनं डिस्पेन्स करत असतो. थँक्यू.